नमस्कार विद्यार्थी मित्र सर्वांना नमस्कार. इयत्ता 9वी गणित भाग 2 उजळणी तासिका घटक चाचणी क्रमांक 1 करता घटक चाचणीची सुरुवात जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सुरू आहे. त्यासाठी मॅथ्स सेकंडची थोडीशी रिव्हिजन जास्ती लागते. मॅथ्स सेकंडवर बरंचसं जरासं जास्त भाग वेगवेगळा असतो किंवा मॅथ्स सेकंडच्याबद्दल थोडं तर्कशास्त्र थोडंसं विचार करण्याचा भाग असतो आणि त्यामुळे हा भाग आहे. फारसं मला काय कठीण याच्यामध्ये असत नाही. उदाहरणार्थ ह्या दोन रेषा आहेत आणि ह्या दोन रेषांची एक छेदिका आली की किती कोण तयार होतात असा सोपा प्रश्न आहे बघा. ह्या दोन रेषांची एक छेदिका 1 2 3 4 5 6 7 8 ओके. आणि ह्या दोन रेषांना तिसरी रेषा छेदते तेव्हा 8 कोण बरं का. आणि फक्त दोनच रेषा एकमेकांना छेदतात तेव्हा 1 2 3 4 ह्या दोन 1 2 3 4 दोन रेषांना एखादी छेदिका छेदते तेव्हा 8 कोण तयार होतात. आणि दोन रेषांना तिसरी रेषा छेदते तेव्हा 8 कोण तयार होतात. नीट लक्षात घ्या. आणि दोन रेषा एकमेकांना छेदतात तेव्हा फक्त 4च कोण तयार होणार. या दोन रेषांना एक तिसरी छेदिका छेदली तर 8 कोण आणि दोन रेषा एकमेकांना छेदतात तेव्हा 1 2 3 4 असा थोडासा विचार करून परीक्षित प्रश्न. समजा दोन रेषा एकमेकांना छेदत असतील तर किती कोण तयार होतात तर 4. दोन रेषांना तिसरी छेदिका छेदते तेव्हा 8 कोण. हे 4 आणि हे 4 ओके. याच्यामधलाचा एक प्रश्न आपण असा इथं आहे तुमच्या पेपर बुकमध्ये पण आहे आणि बऱ्याच वेळेला तो परीक्षेसाठी पण आलेला आहे. त्यामुळे आपण चाचणी परीक्षेचं प्रिपरेशन करतो आहे. आता इथं ह्या दोन रेषा जर समांतरच आहेत, समांतर रेषा कधी न वाढवल्या तर न छेदणाऱ्या त्या रेषा आहेत आणि ही तिसरी छेदिका आहे. त्यातला एक कोण माहिती आहे तुम्हाला, हा जो कोण आहे तो. आणि रिमेनिंग सगळे कोण शोधायचे आपल्याला, उरलेले सगळे. आता हे कोण कसे शोधायचे यासाठी आपल्याला माहीत असणाऱ्या प्रॉपर्ट्यांचा वापर करायचा आहे, गुणधर्मांचा उपयोग करायचा आहे. समजा की तुम्हाला अगदी सोप्या प्रॉपर्टी सोपे गुणधर्म आपण असंही प्रमेय वजा भाग पहिल्या प्रकरणामध्ये शिकला. विरुद्ध कोण एकरूप असतात. समजा हा एक तर लगेच आहे ना ह्याचा विरुद्ध कोण काढून टाकूया. ह्याचा विरुद्ध कोण म्हणजे क्यू हा कोण लगेच आपल्याला मिळणार आहे. अँगल क्यू इज इक्वल टू अँगल क्यू हा कितीचा असणार सांगा 80 डिग्री. तो विरुद्ध कोण आहे. विरुद्ध कोण हा 80चा येणार बरोबर आहे. आता काही गोष्टी कशा होत्या बघा. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असताना निर्माण होणारे हा 80चा आला विरुद्ध कोण म्हणून. निर्माण होणारे संगत कोण एकरूप असतात. हा जो टी आहे हा टी सुद्धा 80चा असणार. आता मी तिथं संगत कोण म्हणतो. संगत कोण दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असताना निर्माण होणारे संगत कोण एकरूप असतात. लगेच तुम्ही ह्याचा विरुद्ध कोण म्हणू शकता किंवा ह्याचा संगत कोण म्हणू शकता. तुम्ही कुठले कोण म्हणा. तसंच यू हा कोण सुद्धा कितीचा असणार सांगा 80चा असणार. आता हा याचा विरुद्ध कोण म्हणा किंवा क्यूचा संगत कोण म्हणा, टीचा विरुद्ध कोण म्हणा, काहीही तुम्ही कोसा विचार करा. याचा विरुद्ध कोण हा 80चा म्हणून याचा विरुद्ध कोण 80चा. आणि हा जो गिव्हन होता हा 80चा दिला होता. तर दिलेला कोणाला आपल्याला 4 कोण मिळाले. आता उरलेले 4 कोण. आता हे 1 2 3 आणि दिलेलं 1. दिलेले एकावरून आपल्याला हे 8 कोणापैकी 4 कोण आपल्याला माहिती आहे. म्हणजे 8 कोणापैकी 1 कोण दिला होता. 7 कोण आपण काढवले. त्यातले 3 झाले. आता रिमेनिंग 4 काढूया. तर मग बघूया. आता पुन्हा काही बेसिक प्रॉपर्टीज अशा होत्या. ही कोणांची रेषीय जोडी झाली. रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. जर दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 येत असतील तर त्यांना रेषीय जोडीतील कोण म्हणतात. हा त्याचा व्यत्यास होईल. समजा तुम्हाला प्रश्न असा आला हे दोन कोणांची रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. याचं पक्षसाध्य लिहा, आकृती काढा. तेव्हा आपल्याला फक्त वरची आकृती काढायची आहे. म्हणजे की हे ए असं एक काढणारा, त्यानंतर एक दोन कोण तयार करणारा तिथं, आणि मग हे दोन कोण आहेत पडसी हे ए आणि बी म्हणूया. आणि मग ह्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. हे आपलं साध्य होईल. आणि ए आणि बी कोण हे रेषीय जोडीतील कोण आहेत आणि अशी त्याची आकृती होईल. असं एकमेकावर डिपेंडिंग आपल्याला हे शिकत जायचं आहे. एकमेकावर फारसं विभाजन करत बसायचं नाही आहे त्याचं. ओके बाळांनो, हा होता हा भाग त्याचा. त्यानंतर आपण रिमेनिंग अँगल्स काढूया. जसं पी आणि पीचा हा जो रेषीय जोडी करणारा कोण आहे ह्या दोघांना जर कोण मापक आपण ठेवला तर रेषेतल्या कोणाच्या मापांची बेरीज बाळांनो 180 असते. हा बेसिक गुणधर्म तुम्ही 8व्या इयत्तेपासून शिकत आहात. असा तो भाग आहे. सांगा ना पीचं माप कसं काढणार तुम्ही. आता पीचं माप काढत असताना आपल्याला पी बरोबर 180 वजा 80 करणार आहात आणि त्याचं उत्तर येणार आहे बाळांनो 100 अंश. हा पी एकदा 100 अंशाचा आला की आपल्याला उरलेले 4ही कोण आपल्याला शोधणं सोपं जाईल. आता पी जर
कोण पीच समजा तुमचा 100 अंशाचा असेल तर त्याचा विरुद्ध कोण आर सुद्धा हा बघा, याचं निरीक्षण करायला शिका. रेषीय जोडीतील कोण एकरूप असतात, विरुद्ध कोण एकरूप असतात, संगत कोण एकरूप असतात, आंतर इतक्रम कोण एकरूप असतात आणि आंतर कोण पूरक असतात. ह्या दोनांच्या मापांची बेरीज हा याचा आहे ना, हे बघा हा त्याचा लगेच विरुद्ध कोण कितीचा येणार सांगा. हा त्याचा उलटा हा असणारा कोण आर कोण सुद्धा हा येणार आहे. कोण आर बरोबर 100 अंश हा 100चा होणार. आता पुन्हा पडताळणी बघा, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असताना निर्माण होणारे आंतरकोन पूरक असतात. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असताना आंतरकोन पूरक असतात आणि जर आंतरकोन पूरक असतील तर त्या रेषा समांतर असतात. हा त्याचा व्यत्यास होईल. असं बरीचशी जॉमेट्री आपण एकत्रितरित्या विचार करून शिकायची आहे. ऑफलाईन शिक्षणामध्ये फारशी अडचण आली नसते, पण ऑनलाईनमध्ये थोडंसं समजून घ्या. आपण अशा प्रकारचा पेपर किंवा अशा प्रकारचे प्रश्न आपण त्या ह्याच्यामध्ये सोडवणार आहोत. मॅथ्स सेकंड हा भाग तुम्हाला समजला पाहिजे, तरच तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होतो. आता ह्याचा संगत कोण बघा, आरचा संगत कोण व्ही. कोण व्ही सुद्धा कितीचा येणार सांगा बरं, तेवढाच येणार, 100चा येणार. लगेच तुम्ही आंतरकोन पूरक करू शकता किंवा यसचा पूरक कोण हा व्हीचा पूरक कोण यस हा सुद्धा 100चा येणार. हा बघा हा 100चा येणार, हा 100चा येणार. आता यू हा तर आलाच आहे. अशा रीतीनं हे सगळे कोण आपल्याला हा पी तर एक 100चा आलाच आहे. हे 1 2 3 4 हे 1 2 3 आणि दिलेलं 1. अशा रीतीनं एक गणित तुम्हाला सोपं परीक्षेमध्ये एक कोण दिला आहे आणि उरलेले कोण काढायला सांगणारा एक प्रश्न येणार आहे. आता इथं 80च्या ऐवजी पुस्तकामध्ये 85 आहे. 85 असेल तर हे 95च्या ऐवजी 100च्या ऐवजी तर 95 याला चालू होईल. ओके, अशा रीतीनं हा भाग आपल्याला या याच्यामधला म्हणजे इझीच आहे. मॅथ्स सेकंडवर नाराज न होता थोडंसं अंडरस्टँडिंग करायचं आपल्याला आणि मग तो भाग शिकून घ्यायचा आहे बाळांनो. ओके बाळांनो, 8वीचे 9वीचे 10वीचे सर्व लेक्चर्स अपलोड करण्याचं काम सुरू आहे. मोठ्या प्रमाणात मुलं दररोज नव्याने जॉईन होत आहेत. आपण जून महिन्यापासून 21 जूनपासून आपला हा गणित मैत्रीचा प्रकल्प सुरू केला आहे. त्या नवीन जॉईन होणाऱ्या आणि तसेच जुन्या काही मित्रांना विनंती आहे बाळांनो, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि पहिल्यापासूनचे सर्व लेक्चर्स बघा. आता सध्या तरी जरा परीक्षेच्या मूडमध्ये आहात, त्यामुळं ते जॉईनिंग चेकिंग मला कळतं आहे की कोणी कोणी जॉईन व्हायले, कसं ते सबस्क्राईब करणाऱ्यांची पण यादी माझ्याकडे असते. त्यामुळं सबस्क्राईब करा बाळांनो. काही डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण येतात, काही शंका आहे ते विचारतात, काही मला कमेंट्समधून काही गोष्टी काही सजेशन सांगतात. काही चांगली मुलं एखादं अक्षर ओळखत नाही, स्पष्ट लिहा, मोठे अक्षर काढा असं सजेशन असतात. त्या सर्वांचं मनापासून स्वागत. ओके बाळांनो, तर असा हा भाग मॅथ्स सेकंडच्या प्रिपरेशनसाठी आपण करतो आहे. ज्यांची परीक्षा झाली नाही त्यांच्यासाठी पुन्हा एक पेपर काढून मी पाठवतो आहे, तो तुम्ही सॉल्व करायचा आहे. पेपर सोपाच असणार आहे, सोपेच आहेत पेपर. हां, प्रत्येक रेषाखंडाला एकच मध्यबिंदू असणार. 2 रेषा एकमेकांना छेदत असतील तर संगत कोणाबद्दल, संगत कोण एकरूप असतात, व्युत्क्रम कोण एकरूप असतात आणि आंतरकोन मात्र पूरक असतात. याचंही नीट नियोजन आपल्यामध्ये असायला पाहिजे. आणि त्यामुळं मग आपल्याला काही गोष्टीचं ॲप्लिकेशन, काही गोष्टी आपल्याला पटपट त्या लर्निंग करायच्या आहेत आणि पुढं जायचं असतं. ही एक रेषा आहे, समजा अशी एक रेषा आहे आणि इथं त्यांनी असं दिले बघा, कसं ॲप्लिकेशन्स कसे आहेत बघा. ही एक असे आहे आणि इथं बाळांनो ए कोण आहे आणि इथं बी कोण आहे आणि मग ए आणि बी मात्र निश्चितपणे एकरूप आहेत. ए एकरूप बी, अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू द अँगल बी, हे दोन्ही एकरूप आहेत. तर तुम्ही ह्या 2 लाईनच्या बद्दल काय म्हणाल? म्हणजे एल आणि एम हे पॅरलल होऊ शकतील का? हां, आपल्याला पडसं इथं एक छोटंसं ॲप्लिकेशन वापरायचं होतं. हा जो बी कोण आहे त्याचा विरुद्ध कोण हा बघा. हा कितीचा, हा जेवढा बी आहे ना, हा जेवढा आहे ना तेवढाच कोण हा येणार. आता हा पण तेवढाच येणार, म्हणजे हा सी होणार. कोण बी बघा, कोण बी एकरूप कोण सी. काय कारण? हा यस विरुद्ध कोण. ओके बाळांनो, आणि हे काय सांगा बरं, कोण ए हा कुणाशी एकरूप दिला आहे बघा बरं, त्यांनी एकरूप दिला आहे बीला. हे तर गिव्हन आहे, पक्ष आहे. बी हा सी, म्हणजे याचा अर्थ असा झाला कोण ए 1 आणि 2 बघा, बी हा सी एवढा आहे, ए हा बी एवढा आहे. बी काढून टाकूया, ए हा सी एवढा येणार, ए हा सी हा एवढा आहे. हा म्हणजे याचे संगत कोण एकरूप आहेत आणि संगत कोण जर एकरूप असतील तर त्या रेषा समांतर आहेत. 2 रेषांना एका छेदिकेने छेदले असता निर्माण होणारी संगत कोण एकरूप असतील. संगत कोणाची एक जरी जोडी एकरूप असेल
तरीसुद्धा त्या रेषा समांतर असतात. म्हणून बाळांनो, ह्या एलला नियम, ह्या 2 रेषा समांतर आहेत असं त्याचं छोटं उत्तर आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. हां, आणि मग आपल्याला ह्याचे प्रश्नांची उत्तरं पटपट आपल्याला द्यायची आहेत. ओके, असा हा भाग होत जाईल. आणि मग आपल्याला पुढचा भाग, काही पुस्तकामधली किंवा पेपरमध्ये याच्यापूर्वी आलेली गणितं अशी आहेत बघूया. जरा त्याचं रिव्हिजन करून घेतो आहे आपण. रिव्हिजनची मॅथ्स सेकंडसाठी निश्चित गरज आहे. पुढं आपण जाण्यापेक्षा आत्ता सध्या तुम्हाला ह्या परीक्षेची गरज आहे. त्यामुळे आजचं लेक्चर हे असं व्हावं, पुढचं लेक्चर असेल तर तेवढं तुम्हाला ते इंटरेस्टिंग होणार नाही किंवा ते तुम्हाला आवडणार नाही बाळांनो. ओके, असा हा भाग आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे आणि तुम्ही असं कराल अशी अपेक्षा आहे. बाळांनो, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या समोरचं ते बेल बटन, ते घंटीचं बटन दाबा. सगळेच लेक्चर तुमच्यासमोर येतील. गणित समजणं ही भाग महत्त्वाचा आहे. मी तुमचे गणित टीचर तुमच्याबरोबर आहेत. ज्या अर्थी तुम्ही माझ्याशी जोडले गेला, याचा अर्थ तुमच्या गणित टीचरनीच तुम्हाला हे सांगितलं आहे की बाबा हे बऱ्यापैकी आहे, जरासं अटेंड करा. ओके बाळांनो, थोडंसं समजतं आहे असा भाग. सरांचं, सर तुमचे मॅथ्स टीचर आणि आपण सारे बरोबर आहोत, एक साथ आहोत आपण. इथं अशी एक फिगर दिली बघा. इथं आता ह्याचे 8 कोण आणि ह्याचे 8 कोण होणार बरं का. आता ह्याचे 16 कोण तयार झाले. ह्यातले काही माहिती थोडीशी दिली बघा. इथं ह्या लाईन पॅरलेल, ह्या लाल रेषा पण समांतर आहेत आणि ह्या रेषा पण समांतर आहेत. आणि मग थोडीशी माहिती विचारलेली आहे इथं, ती आपल्याला विचार करून काढावी लागेल. हा कोण त्यांनी 45चा दिला आहे हा, आणि आपल्याला इथं ए इथं दिले, इथं बी दिले आणि इथं आपल्याला सी दिले. ह्या समांतर रेषा आहेत ह्या सगळ्याच, चारीच्या चारी. आता समांतर कुठल्या, ह्या आडव्या लाल 2 आणि ह्या निळ्या 2, ह्या रेषा सगळ्या समांतर आहेत. आणि मग आपल्याला यांची माहिती काढायची आहे. समांतरचं बघत असताना बघा, आता कसं बघणार. याला नियम समांतर आहे म्हणजे याचा संगत कोण हा होणार बघा. हा तुम्ही इथं समजा इथं डी घेतलात तर डीचं माप अँगल डी इज इक्वल टू 45 डिग्री. का बरं, हा संगत कोण. ओके, हा डी येणार आहे 45 अंशाचा. ओके, आता परत इथं आलो आपण. कुठं आलो सांगा, ए प्लस डी कडे आलो बघा. व्हॉट इज ए प्लस डी. ए प्लस डी कोणाची रेषीय जोडी आहे. अँगल ए प्लस अँगल डी इज इक्वल टू 180. पूरक असणार रेषीय जोडीतील कोण. जो कोण रेषीय जोडीतील कोण हे पूरक कोण असतात. एचं माप माहिती नाही आहे. डी आत्ता 45 आला म्हणजे 180, म्हणजे अँगल ए इज इक्वल टू 180 बाळांनो वजा 45 होणार. किती राहणार बघा, 135 अंश. हा आला 135चा. लगेच बाळांनो हा त्याचा विरुद्ध कोण झाला. देअरफॉर अँगल बी इज इक्वल टू अँगल बी इज इक्वल टू ऑल्सो अँगल बी इज इक्वल टू 135 डिग्री, 135 अंश. कारण बाळांनो हे दोन्ही एकमेकाचे विरुद्ध कोण आहेत. लक्षात घ्या, दूर आहोत आपण. तुम्हीही पुस्तकापासून दूर गेलाय तरीसुद्धा 8चा तसा टच नसणारा काही गोष्टी आपण शिकालो आहे. एकमेकाचे विरुद्ध कोण ही संकल्पना नीट लक्षात घ्या. मॅथ्स सेकंडमध्ये थोडासा दुरुस्त शिक्षणाचा थोडासा जास्ती त्रास होणार आहे. आपलं कॉन्सन्ट्रेशन तिथे जास्त असायला पाहिजे. हा कोण आणि हा कोण बाळांनो त्याचा निश्चित एकमेकाच्या विरुद्ध कोण आहे, त्यामुळे तो 135 येणार. आता परत ना, ह्या जशा समांतर रेषा होत्या तसे ह्या पण दोन्ही समांतर आहेत. पी आणि क्यू ह्या समांतर आहेत. त्यामुळे दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता निर्माण होणारे संगत कोण एकरूप असतात. आता हा आणि हा त्याचा संगत कोण होणार आहे. ह्या 2 रेषा आहेत आणि ही त्याची छेदिका आहे. म्हणजे कोण सी हा सुद्धा कोण बी एवढा असणार आणि त्याचं माप सुद्धा 135 अंश येणार. हे मगाशी पहिल्यांदा ह्या 2 समांतर रेषा ही छेदिका, आता ह्या 2 रेषा आणि ही छेदिका, असं आपलं कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे. समांतर रेषा आणि छेदिका ही संकल्पना 4 रेषांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला ॲट अ टाईम पेअरसी कन्सिडर करून आपण त्याच्या संदर्भातला विचार बाळगणूक करायला पाहिजे. असे हेही प्रश्न कठीण नक्की नाहीत. समजून घ्या. ट्राय टू अंडरस्टँड धिस. बघा मी कसं केलं. इथं याला तात्पुरतं डी म्हणलं तर हे दोन्ही सारखे संगत कोण. ह्या दोनांची बेरीज 180 रेषीय जोडतील कोण. त्यामुळं हा राहिलेला कोण आला 135चा. हा त्याचा विरुद्ध कोण आणि हा त्याचा संगत कोण. म्हणून सगळा ABC हा प्रत्येक कोण हा इथला येणार आहे तो 135 असणार आहे. जरासं सेकंड पार्टमध्ये मॅथ्समध्ये कहीं पे निशाणा कहीं पे निगाही असं असतं.
इथं इथले कोण, याचा कोण 135 आला असता, हा 45चा, हा 135 आला असता, हीच उत्तरं इथे येणार आहेत. पण ती समांतर त्याला अटॅच करून आपण शिकायचं आहे. हा तेवढाच कोण इथे येणार आणि इथली सगळी माहिती आपल्याला पूर्ण करायची होती बाळांनो. ओके, समजलं? परत रिक्वेस्ट करतो बाळांनो, तुम्हाला पहिल्यापासूनचे लेक्चर्स अधेमध्ये न बघता हा संपूर्ण लेसन्स, हे सगळे एक्झाम्पल्स मी सलगपणे जून महिन्यातच पूर्ण केलेत. त्यासाठी तुम्हाला गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, त्या आयकॉनचं बेल दबावं लागेल. सगळेच्या सगळे लेक्चर्स तुमच्याकडं अपलोड होतील. तुम्ही त्यासाठी गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. हां, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप ह्या त्या गोष्टी पण सुद्धा तुम्हाला पाठवलेल्या केलेल्या आहेत. सर्वांना प्रश्नपत्रिका कशी असणार आहे किंवा पहिले 2 पर्यायी उत्तरे, 1 मार्काचे 2 प्रश्न, त्यानंतर 2 मार्काचे प्रश्न आहेत, 3 मार्काचा प्रश्न आहे, 4 मार्काचा प्रश्न आहे. प्रश्नपत्रिका सोपीच असणार आहे, पण गुणांची संख्या जेव्हा वाढते तेव्हा गुणधर्मांची संख्यासुद्धा त्याच्यामध्ये वाढत असते. त्यामुळं त्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितलात तरच तुम्हाला तो म्हणजे पेपरला चांगल्या रीतीने तुम्ही सामोरे जाऊ शकाल. त्यासाठी गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करा आणि पहिल्यापासूनचे लेक्चर्स वाढवून अटेंड करण्याचा प्रयत्न करा. इथं असं आहे, यम हा एबीचा मध्यबिंदू आहे. यम हा एबीचा मध्यबिंदू आहे. यम हा एबीचा मध्यबिंदू आहे. ए बी 8 असेल तर एम किती असेल? हे बघणं तुम्हाला कठीण वाटण्याचं प्रमुख कारण असं आहे की तुम्ही त्याचं तार्किक क्षमता लावा. हे ए बी आहे, तुम्ही विचार करायला शिका. ह्याच्या बरोबरमध्ये या 2 गावांच्या मध्ये हे एक गाव आहे आणि हे सगळं 8 आहे बाळांनो. हे आणि हा बरोबर मध्यबिंदू आहे. हा सांगा ना, मग अडाणी माणसाचं उत्तर सांगता येईल. हे 4 असेल, हे 4 असेल, म्हणून याचं उत्तर 4 असणार. ह्याच्या उलटचाही एखादा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो. तो कसा आहे बघा, कसा आहे बघा. समजा पी हा सीडीचा मध्यबिंदू आहे. पी हा सीडीचा मध्यबिंदू, मध्य आहे, बरोबर मध्यबिंदू आहे. सी पी हे अंतर आहे 2.5, तर सी डी किती असेल? हा बघा, हे सी डी आहे बघा, त्याच्या बरोबर मध्ये पी बिंदू राहतो. हे 2.5 आहे. ह्या बरोबर मध्ये असेल तर हे उरलेलं पण 2.5 असणार. आणि सी डी किती असणार सांगा? 2.5 अधिक 2.5 5 येणार. असाही एक प्रश्न तुमच्या एक्झामिनेशनमध्ये आहे. त्यानंतर जेव्हा रेषाखंडांची लांबी सारखी असते तेव्हा ते रेषाखंड एकरूप असतात. रेषाखंडांचा लहान मोठेपणा, तुम्ही अंकांचा लहान मोठेपणा कसं शिकला तसं रेषाखंडांचाही लहान मोठेपणा ह्या अभ्यासामध्ये होता. त्याच्यावरचाही सोपा प्रश्न असा आहे स्वाध्यायामध्ये तुमच्या, की जरा ए बी ह्या रेषाखंडाची लांबी 5 आहे, बी पी ह्या रेषाखंडाची लांबी 2 आहे आणि ए पी ह्या रेषाखंडाची लांबी 3.5 आहे. तर ह्या रेषाखंडांचा लहान मोठेपणा ठरवा. लहान कोण मोठा कोण? सोपा आहे बाळांनो. रेषाखंडांचा लहान मोठेपणा ह्या आपल्या अंकांच्या वरती ठेवूया. 5 ही सगळ्यात मोठी आहे, त्याच्यापेक्षा जरा लहान आहे बघा 3.5, त्याच्यापेक्षा लहान आहे बघा 2. 5 कुणासाठी आहे? ए बीसाठी आहे. 3.5 कुणासाठी आहे बघा? ए पीसाठी आहे. आणि 2 आहे बी पीसाठी. ह्याचा अर्थ असा झाला, सर्वात मोठा रेषाखंड ए बी आहे आणि सर्वात लहान रेषाखंड बी पी आहे. असं ती दरम्यानता, असं ते अंतर, असं तो भाग आपल्याला क्लिअर करायचा होता. असे सोपे प्रश्न बाळांनो परीक्षेमध्ये आहेत. तुम्ही ते करणार आहात, तुम्ही ते सॉल्व करणार आहात आणि मग आपल्याला पुढं जाता येईल की तो भाग आपल्याला पूर्णपणे शिकता येईल किंवा करता येईल. आलं लक्षात बाळांनो? ह्या सगळ्याच गोष्टी मी डिटेलमध्ये घेतलेत. त्यामुळे गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा, पहिल्यापासूनचे लेक्चर्स अटेंड करा. ज्यांना कुणाला लेक्चर्स आले नाहीत, येणारच आहेत, तुम्हाला ते गणित मैत्री सर्च करा. ते व्हिडिओवरती यूट्यूबवरती तुम्हाला मिळेल, व्हॉट्सअपच्या ह्याच्यावरून. आणि अधूनमधून तुम्हाला सगळ्या लिंक पण पाठवते ज्यांना यूट्यूबवरती ते लवकर मिळालं नाही. काही मुलांना एखादं त्यातलं आलं नाही, एखादं टॉपिक आला नाही, तरी एखादा एक्झरसाईज त्यातला आला नाही, तरी ते माझ्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना मी वैयक्तिकरित्या ते चॅनल किंवा ते लिंक पाठवत आहे. तुम्ही चांगल्या रीतीचं सहकार्य करताय, पालक बंधू भगिनीही मुलांना सहकार्य करतायत, पण मुलं अभ्यास करतात आहे बघणं हे आज पालकांचं काम आहे. थोडं ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीच्या पद्धतीतून गणित मजबूत करण्याचा प्रयत्न करूया. ह्या 2 बिंदूंच्या मधला अंतर काढा. 2 बिंदूंचे निर्देशक -1 आणि
1 आणि -9 आहे. ह्या दोन बिंदूंच्या मधलं अंतर काढा. निर्देशकावरून अंतर काढत असताना दोन बिंदूतील अंतर, समजा हा ए आहे किंवा हे अंतर बरोबर, कुठलं सूत्र वापरलं माहिती आहे आपण? मोठा निर्देशक बी कॉर्नेट अँड मायनस स्मॉल कॉर्नेट, लहान निर्देशक यांची वजाबाकी म्हणजे त्यामधलं अंतर असतं. हे अंतर काढताना मोठा निर्देशक ह्यातला बाळांनो कोणता, ह्याचं एक नॉलेज. हे मोठी संख्या दिसते पण ऋण असल्यामुळं मोठी होणार आहे ही. अलग लक्षात, हा मोठी संख्या वजा, ह्यात चुकला तरी गणित चुकणार आहे. वजा इथं आहे बाळांनो -9. अंतर कधीही वजा येणार नाही. वजाचा गुणाकार अधिक होणार. हे अधिक वजाची वजाबाकी करावी व उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह द्यावे. याचं उत्तर 8 येणार. तुम्ही संख्या रेषा काढून जरी मोजला तरीही त्याचं उत्तर तुम्हाला 8 येणार आहे. असा एक भाग आपल्याला माहिती असायला पाहिजे किंवा त्याच्यासारखं गणित आपल्याला परीक्षेमध्ये सोडवता यायला पाहिजे. असा भाग होता. पुन्हा एक असा प्रश्न पाठीमागच्या काही प्रश्नपत्रिकेमध्ये सातत्यानं मला दिसतोय. याही वर्षी तो यावा म्हणजे की असावा असा एक मला अंदाज आहे. तुम्हाला सर्वच प्रकारच्या प्रश्नांना टच करणं हे माझं कर्तव्य आहे. इथं बघा, PQR हे नैकरेषीय बिंदू घ्या. एका रेषेत नसणारे 3 बिंदू घ्या PQR आणि मग त्यामधून जाणाऱ्या रेषा म्हणजे कोणत्या प्रकारचा आकार तयार होईल. नैकरेषीय म्हणजे एका रेषेत नसलेले PQR नावाचे 3 बिंदू घ्या आणि मग काय करा की त्याच्यामधून जाणाऱ्या नैकरेषीय बिंदू घ्या आणि मग त्याच्यामधून जाणाऱ्या रेषा काढा आणि कोणता आकार तयार होईल. सोपी संकल्पना अगदी. काय तयार होईल सांगा. हे तुम्ही असं काढलात, रेषा काढलात, ह्यातून जाणारी, ह्यातून जाणारी, ह्या 2-2 मधून जाणारी, ह्या 3 नैकरेषीय बिंदूंच्या पासून तयार होतो तो त्रिकोण असतो. असा तो भाग इथं होता. तुम्हाला पुन्हा असं एक वाक्य होऊन गेलं किंवा पुस्तकामध्ये त्याची छान पद्धतीने सिद्धता पण दिलेली आहे. एक सिद्धता तुम्हाला येणार आहे. एक तर ती विरुद्ध कोणाची असेल किंवा ही असेल बघा. कोणत्याही त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. जर एखादा त्रिकोण दिला असेल तर त्याच्या 3ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हा त्याचा त्रिकोण दिला असेल, कोणत्याही त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. ते विधान सशर्त लिहा, कंडिशनल करा. जर एखादा त्रिकोण दिला असेल तर त्या त्रिकोणाच्या 3ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. त्याचा व्यत्यास लिहा. जर एखाद्या आकृतीच्या 3ही कोणांच्या मापांची बेरीज 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 येत असेल तर तो त्रिकोण असतो. तर 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 येत असेल तर तो त्रिकोणच असतो. असा हा त्याचा व्यत्यास तयार होईल. त्याचं फिगर आणि प्रूफ पण बाळांनो फार छान पद्धतीने बुकमध्ये मांडले. हे बघा, जरासं मी शॉर्टमध्ये सांगतो. हा त्रिकोण ABC आहे. याचा पक्ष लिहिणार आहे. ABC हा त्रिकोण आहे गिव्हनमध्ये. ह्याचा पक्ष असं आहे बघा, पक्ष ABC हा त्रिकोण आहे असं लिहितो. साध्य पडसी मांडता आलं पाहिजे मला तुम्हाला. साध्य व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह अँड गिव्हन. ह्याच्या 3ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. असं आहे. काही फिगर्सला काही ठिकाणी आपल्याला कन्स्ट्रक्शनची नितांत आवश्यकता असते. ती म्हणजे रचना. एक लाईन पॅरल ड्रॉ अ लाईन PQ लाईन ड्रॉ विच इज पॅरल टू द BC. असेल काढूया. रेषा PQ ही आपल्याला BCला समांतर असणारी एक रेषा काढली, ही रचना केली आणि मग आपल्याला इथं याचं प्रूफ पडसी मांडता येतं. प्रूफ समजावून घेत असताना बुकमध्ये हे सुंदर पद्धतीने लिहिलेलं आहे. तुम्ही ते वाचू शकता. तुम्ही प्रूफ समजावून घेत असताना असं घ्या, हा जेवढा कोण असणार तेवढाच हा पण कोण असणार. लक्षात आलं का बघा. हा X घेतो मी. हा X असला तर हा पण X असणार. का रे बाळांनो. हा X असणार, हा X असणार. म्हणजेच लिहित असताना तुम्हाला पहिलं अँगल PAB इज इक्वल टू अँगल ABC. का सांगा बरं. हा आणि हा कोण सारखाच असणार. ह्या 2 रेषा आहेत, हे असं बघा आणि ही त्याची छेदिका आहे. त्यामुळे निर्माण होणारे व्युत्क्रम कोण एकरूप असतात. त्यामुळे हे दोन्ही सारखे लिहायचे होते. बरोबर, मी X लिहितो. का बरं. व्युत्क्रम कोण. तुम्ही या बाजूला गेला असता, इथं सुद्धा तेच आहे बघा. समजा इथं Y आहे, इथं Y असला तर हा पण Yच असणार.
म्हणजे अँगल दुसरं वाक्य लिहितो, अँगल QAC हा जो कोन आहे हा बघा, QAC हा कोन ACB एवढा असणार, त्याला मी Y म्हणतो, हा सुद्धा युत्क्रम कोन आहे. आलं लक्षात. आता पडसे आपण ह्या दोन्हीची बेरीज करूया. कोणाची? PBC PAB म्हणजे एक्स, QAC याची बेरीज Y, म्हणजे इथं ABC अँगल ACB म्हणजे अँगल कुठला म्हणतो बाबा मी आता? C कोण म्हणतो. ABC म्हणजे अँगल B कोण म्हणतो. हे दोन्ही सारखं आलं बघा. हे X अधिक Y म्हणजेच A अधिक B अधिक C, बरोबर आहे. इथं कोणता कोण कमी पडाला? इथं मी ह्यात पण झेड घालतो आणि ह्यात पण झेड घालतो बघा, हा झेड. आता हा झाला अँगल C, हा झाला अँगल B, आणि झेड कोण म्हणजे ॲक्च्युली A एक्स यासाठी, ॲक्च्युली अँगल A. आणि ह्या XYZची बेरीज, हे बघा XYZची बेरीज किती असणार सांगा आता? रेषी जोडतील कोण आहे ते 180 अंश. म्हणून ABCच्या तीनही कोणाच्या मापांची बेरीज 180 येते. असं प्रूफ, असे फिगर, असं गिव्हन, हे तुम्हाला असं गिव्हन लर्न करता यायला पाहिजे बाळा. हे मॅथ्स सेकंडचं गिव्हन, प्रूफ, टू फिगर काढणे ह्यात इंटरेस्ट आल्याशिवाय तुम्ही मॅथ्स सेकंड चांगल्या रीतीनं सामोरं जाऊ शकत नाही. ह्याच्यात इंटरेस्ट येण्यासाठी व्युत्क्रम कोणकोणते, संगत कोणकोणते, पूरक कोणकोणते, रेषी जोडतील कोणाच्या मापांची बेरीज किती असते, ह्या गोष्टीकडं नीटचं वाचन असायला पाहिजे, त्याचं आकलन असायला पाहिजे, स्वतः त्याची फिगर वगैरे काढून ते समजून घ्यायला पाहिजे. ठीक आहे बाळांनो, ओके. अशा रीतीनं ही आजची उजळणी तासिका आपण इथं थांबूया. पुन्हा पुढच्या तासिकेच्या पुढच्या काही सम्समध्ये आपण नवीन गणितांना घेऊन आपण परत आणि भेटूया. ओके बाळांनो, ठीक आहे. तर मग गणित मैत्री चॅनलला बाळांनो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. त्यासमोरचं आयकॉनचं बेल बटन दाबा. तुम्हाला सगळ्याच गोष्टी तुमच्यासमोर पहिल्यापासूनचे लेक्चर्स आहेत हे मी पुन्हा एकदा घेतलेलं आहे. हे याच्यापूर्वी जस्ट रिव्हिजन भाग तुम्हाला मी पुढचा भाग जरा थांबवला आहे, पुढं नेलं नाही आहे, कारण तुम्हाला सध्या बऱ्याच परीक्षा, ह्या चाचणी परीक्षा जिल्ह्यामध्ये सुद्धा थोड्याशा पुढं मागं व्हायला लागलेत. बाहेरच्या जिल्ह्यामध्ये तर मला फारशी माहिती नाही, पण आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा काही शाळा, काही सिलेबस राहिल्यामुळं थोडंसं पाठींपुढं होते. ओके बाळांनो, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त मुलांनी अटेंड राहत आहे. ठीक आहे, ओके.